साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुये नमः। आमच्या जीवनामध्ये गुरु असतात, शिक्षा देणारे गुरु, बोध करणारे गुरु, मग ते व्यवसाय हो, बिझनेस हो, सर्व असे काही आमच्या जीवनामध्ये गुरु असतात। आणि आमच्या जीवनामध्ये ज्याला सद्गुरू म्हणतात की ते आम्हाला मी कोण, कशासाठी आलो आणि मला काय करायचं आहे, त्याला गुरु म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात, त्याला संत म्हणतात। जे आम्हाला आमच्या इकडे तिकडे भटकत्या मनाला एकचित करतात त्याला सद्गुरू म्हणतात। असे सद्गुरू फार कमी असतात, ते आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम करतात, त्यालाच संत म्हणतात। आणि आजचा तोच दिवस आहे। तर आज गुरुचरणी ठेविता भाव आपे आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे सौ ध्यानासी आणावे। आजचा जो दिवस आहे ते फार महान दिवस आहे। आजचा जो दिवस आहे की आम्हाला हा सत्संग लाभला, संतांचे विचार लाभले आणि संतांनी आम्हाला त्यांची जी विचारधारा होती, बाबाजीची जी विचारधारा होती, त्या विचारधारेचं, त्या विचाराचं आज मंथन करायचा दिवस आहे। आज त्या दिवसाचं मंथन, त्या गुरुच्या विचाराचं मंथन करायचा दिवस आहे। आणि तोच दिवस आहे की इथं भजन, प्रवचन आणि ध्यान हे बाबाजीचे विचार होते। आणि आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जर बघितलं, संतांनी म्हणलेलं आहे, मंथोनी नवनीता तैसे गे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। हे आमच्या जीवनामधला बाजार आहे। या बाजारामध्ये आम्हाला काय घ्यायचं आहे आणि काही नाही घ्यायचं आहे, हे आमच्या संतांनी आम्हाला की त्यांच्या जीवनामधले फार अनुभव शब्द ऐसे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन भजनाच्या रूपात, प्रवचनाच्या रूपात त्या संतांनी केलेले आहे। तर आज तेच मंथन आहे, त्यांच्या शब्दाचं मंथन आहे। आम्हाला त्यांचे शब्द जीवनामध्ये एखादा जरी घेतला आम्ही लय चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो। नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला का म्हणले। ईश्वराचं नाम चिंतन करतो, ध्यान करतो, माणूस वाया जात नाही। माणूस वाया जाते चाडी चुगली निंदा कपटेनं वासनेनं माणूस वाया जाते। ईश्वराच्या नाम चिंतनानं माणूस वाया जात नाही। हेच आजचा जो दिवस आहे। तर आम्ही जर बघितलं तर जीवनामध्ये असं ध्यान, बाबाजीचं म्हणणं हात शब्दाला ध्यान, तर ध्यान असं ते जीवनामध्ये कुठे लागत नाही। बाबा म्हणत होते की परपंच करून परमार्थ करता येते आणि याच्यासाठी कुठे जायची गरज नाही आहे। ध्यान म्हणतो आपल्या जीवनामध्ये ध्यान कुठे लागत नाही। परपंचामध्ये बी ध्यान पाहिजे, व्यवहारामध्ये बी ध्यान पाहिजे। जेव्हा आम्ही बिझनेस करतो, शेती करतो किंवा आमचे स्वतःचे संबंध असतात किंवा आमचे एकोणएकाचे संबंध, बोलणं, भाषा असते, याच्यामधून आमचं जेव्हा ध्यान हटते ना तेव्हा ते संबंध खूप दूर जायला लागतात। असेच जर आध्यात्मिकडे जर आम्ही बघितलं ना, आम्ही साधना करतो, प्रवचन करतो, भजन करतो, साधना करतो किंवा ध्यान करतो, ज्या वेळेस माणूस त्याच्यापासून दूर जायला लागते त्या ध्यानापासून, तर ते ध्यान आमच्यापासून आम्ही जेव्हा ते दूर जायला लागते, एक एक गोष्ट आम्ही जेव्हा ध्यान त्याच्यावरून आमचं हटलं तर माणूस दूर जायला लागते, मग ध्यान कुठं लागत नाही। हेच बाबाजी त्याच्या जीवनामध्ये म्हणत होते की ध्यान समस्त फलो का परदाता आहे। ध्यान कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे श्री केशवदादा इंगळे संस्थान कमिटीचे अध्यक्ष यांच्या चरणी माझा प्रणाम व तसेच वामनदादा इंगळे यांच्या चरणी सुद्धा माझा प्रणाम। भाविको, आज भारताच्या पाठीवर 230 ध्यान केंद्राची स्थापना आहे।
श्री बाबाजींचे 230 ध्यान केंद्र भारताच्या पाठीवर स्थापन झालेले आहेत. याचं कारण एकच आहे की ती सद्गुरू माऊली, याच्याहून आपल्याला समजून घ्यायचं आहे की सद्गुरू माऊली किती सामर्थ्यवान आहे. सद्गुरू माऊलीने कित्येक लोकांचे दुःख दारिद्र्य दूर केले आणि कित्येक लोकांना सुखमय केलं. कित्येक लाखो परिवार आज बाबाजीच्या कृपेने सुखमय जगत आहे. तर दादा, बाबाजीने असा काय चमत्कार केला, बाबाजीने काय केलं जगाला? बाबाजीने जगाला काय केलं? एकच सांगायचे बाबाजीच्या सुरुवातीच्या वेळेपासून तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त एकच सांगायचे बाबाजी, गावावर फक्त ध्यान करा. पूर्वी संतांनी म्हटलेलं आहे, ध्यान समस्त फलवते पदार्थ आहे. ध्यानामधून सर्व काही तुमचं निवारण होईल. दुःख दारिद्र्य रोग व्याधी सर्व काही नाहीशी होईल. अशी ध्यान संजीवनी बुटी आहे, ध्यान कामधेनू आहे. तर दादा, आज बाबाजीच्या कृपेने लाखो लोक सुखी आहेत. वर्षामधून 5 कार्यक्रम होतात त्या ठिकाणी. प्रधान मठाला त्या 5 कार्यक्रम होतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये 30 ते 40 क्विंटल तांदूळ लागतात. एवढे लोक त्या ठिकाणी येतात. अनुभव करा दादा, 30 क्विंटल तांदळाचा भात खाण्यासाठी किती भक्त, किती लोक लागतात. आणि एवढे लोक बाबाजीकडे येतात विनाकारण नाही येत दादा. प्रत्येकांना एक अनुभव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बाबाजीने काही ना काही दिलेलं आहे. बाबाजी सहज बोलले, अनेकाला उपदेश झाला. बाबाजीच्या बोलण्यामध्ये बाबाजींच्या शब्दात शक्तिपात होता, बाबाजींच्या स्पर्शामध्ये स्पर्शपात होता. अशी ती सामर्थ्यवान सद्गुरू माऊली. आरती तुझी करतो मी तन मनार पुण्या. आरती तुझी करतो मी तन मनार पुण्या. सर्व सुखाचा दाता है तू. जय 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 फुलराज दयाळा. जय 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 फुलराज. ऑगस्ट 30ला जन्म घेऊन केला जगाचे कल्याण. ऑगस्ट 30ला जन्म घेऊन केला जगाचे कल्याण. नास्तिकांना शुद्ध बनविले देऊन आत्मज्ञान फुलाय. देऊन आत्मज्ञान. तव कृपेने तुटती सारे 84 बंधना. तव कृपेने तुटती सारे 84 बंधना. करुणा करसी जीवन सवरसी पुंजाईच्या नंदना फुलाय. पुंजाईच्या नंदना. जीवा शिवाचे मिलन करून करसी साक्षात्कार. जीवा शिवाचे मिलन करून करसी साक्षात्कार.